नमस्कार. आपण मागच्या भागांमध्ये जलसंवर्धन आणि जलसंधारण याच्याविषयी माहिती घेतली. त्याच्यासोबत आपल्याला अजून एक करण्यासारखं जे काम आहे, जे खरंच जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपण वापरून जे सोडलेलं पाणी आहे, ते शुद्ध करून वापरता येईल का? कारण आपल्या वापरण्यामध्ये जगामध्ये गोडं पाणी 2 ते 3% आहे. बाकी सगळं समुद्राचं पाणी आहे, जे पिण्याच्या लायक नाही आहे. तर आपल्याला हे जे आपण शहरामध्ये वापरतो किंवा खेड्यामध्ये वापरतोय, त्या पाण्याची वापर परत पाणी करणं किंवा त्या पाण्यापासून उत्पादकता तयार करणं, म्हणजे त्या पाण्याचा वापर करून पिकं घेणं. इस्रायलसारख्या देशामध्ये शेतीचं पाणीसुद्धा शहराचं वेस्ट वॉटर फिल्टर करून 50 पैसे लिटरने त्यांना दिलं जातं. त्याशिवाय तो देश पाण्याची उत्पादकताचा विचार करतो की 1 लिटर पाण्यामध्ये काय काय बनू शकेल, ते जास्त कसं बनेल. त्याचे त्यांचं घोषवाक्य आहे, पर ड्रॉप मोर यील्ड, म्हणजे प्रत्येक थेंबाची उत्पादकता वाढली पाहिजे. आपल्या नशिबाने आपल्याला नैऋत्य मान्सून पडतो आणि तो भरपूर पडतो, चांगला पडतो. त्याची आपल्याला पाण्याची खरं म्हणजे किंमत नाही आहे. तर हे आपल्या शहरामध्ये येणारं पाणी, खेड्यामध्ये येणारं पाणी, हे आपल्याला परत वापरता येईल का? मग ते जेव्हा वापरायचं असेल तर फिल्टर करायला लागतं. त्या फिल्ट्रेशनच्या पद्धती जगामध्ये विकसित झालेल्या आहेत आणि त्या विजेचा वापर करून विजेचा वापर न करता सुद्धा करता येतात. केमिकलचा वापर करून किंवा केमिकल न वापरता सुद्धा करता येतात. एक जगामध्ये रचना आहे, वनस्पतींच्या मुळांच्या माध्यमातून ते पाणी शुद्ध करणं. याला म्हणतात रेडवेळी सिस्टीम. तर खरं म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये संडास बाथरूमचं पाणी वेगळं करून ते पाणी आपल्याला शुद्ध करता येईल का? ते येतं. या रेडवेळी सिस्टीमने डॉक्टर गोखल्यांच्या मदतीने, म्हणजे डॉक्टर गोखल्यांनीच दररोज 10 लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची एक तंत्र, ज्याला रेडवेळी सिस्टीम म्हणतात, ती लावलेली आहे. आत्ता या सगळे जे आहेत हे जास्त करून मोठ्या इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रीच्या कॉलनी ह्याचा वापर करतात. आणि प्रत्येक पाणी ते पिण्याच्या लायक नाही होत, जे खरं म्हणजे पिऊ शकतो, पण पोल्युशन बोर्डाच्या गाईडलाईनपेक्षा कितीतरी पट कमी पोल्युटेड वॉटर बाकीच्या सगळ्या वापराला, म्हणजे हातपाय धुण्यापासून कपडे धुण्यापासून बागेला देण्यापर्यंत करता येतं. तर हे जे पाणी आहे हे पाणी शुद्ध करणं आणि ते शुद्ध पाणी करत असताना त्यातला जो काही गाळ कचरा जो काही जमा होईल त्यातनं वनस्पतींची वाढ करणं हे आपल्याला खरं म्हणजे सहज शक्य आहे. काही बाबतीत त्याला थोडा खर्च आहे, काही ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये करता येण्यासारखं आहे. पाणी वाचवणं आणि पाणी रियूज करणं म्हणजेच पाण्याचं संवर्धन करणं आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्यायला 5 लिटर पाणी पुरतं प्रति माणशी, पण प्रति माणशी आपली पाण्याची गरज वर्ल्ड स्टँडर्डमध्ये 120 लिटर आहे. हे बाकीचं पाणी कशात आहे? तर बाकीचं पाणी कपडे धुवायला आहे, भांडी धुवायला आहे, फरशी पुसायला आहे. त्यातलं काही पाणी इव्हॅपोरेट झालं असं आपण गृहीत धरू. तरी 100 लिटर पाणी प्रति माणशी प्रति दिवशी आपण जर शुद्ध केलं तर आपण प्रचंड काहीतरी साध्य करू शकू. अनेक लोकांनी व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा हे पाणी शुद्ध करून त्यांच्या आवारामधली झाडं, त्यांचे कपडे, भांडी धुणं या पाण्यातनं केलेलं आहे. ते पाणी जसं जिरवण्याचा आपण पहिला प्रयत्न केला, ज्याला आपण म्हटलं जलसंधारण आणि जलसंवर्धन, त्याच्यासोबत हे जर आपण करू शकलो, आणि खरं म्हणजे करू शकलो हा विषय नाहीच आहे, आपल्याला कंपल्सरी करायला लागणार आहे. कारण ह्या पाण्यावरती आपलं पूर्ण जीवन अवलंबून आहे. तापमान, पीक, जगणं या 3 गोष्टी पाण्याशिवाय होऊच शकणार नाहीत. तर हे पाणी आपल्याला वाचवणं, संवर्धन करणं, साठवणं, रियूज करणं, रिसायकल करणं, या सगळ्याच्या माध्यमातून आपण जर काम केलं तर आपण देशात परत सुजलाम सुफलाम, आपले राष्ट्रगीतच आहे सुजलाम सुफलाम, जे सुजल
आपलं जल कुठलंही आत्ता सुजल नाही आहे आणि आपण पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया जी आहे ती क्लोरीनची आहे, ती अख्ख्या जगाने बॅन केलेली आहे. तर आपल्याला शहाणं होणं आवश्यक आहे, विचार करणं आवश्यक आहे आणि शहाणं होऊन विचार करून ते कृतीमध्ये आणणं आणि पाणी साठवणं, पाणी जिरवणं, मुरवणं, रिसायकल करणं, रियूज करणं म्हणजेच आपलं आत्ताचं वर्तमान आणि आपल्या वंशजांचं भविष्य आपल्या हातात आहे. आपण हे जरूर करूया. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत आणि आपल्याला हे सहज शक्य आहे. जरूर करूया आणि देश परत एकदा सुजलाम सुफलाम करूया. धन्यवाद.